नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. 13 आणि 14 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्ससाठी चौकशी करू शकता. आता व्हिडिओकडे वळूया. इराण इस्रायल जे युद्ध चालू आहे, अमेरिका इराण, त्याच्यामध्ये आता फक्त पोस्चरिंग चालू आहे. मी कसा शहाणा, मी कसा चांगला, हे सांगणं चालू आहे. आणि अमेरिका इराणला सांगताय, अमेरिका इस्रायलला सांगताय की तुम्ही आता युद्ध करू नका, पुन्हा हल्ला करू नका. आमची इराणबरोबर सीज फायरविषयी बोलणी चालू आहेत. इराणही युद्ध थांबवायला तयार झालं आहे आणि आता इस्रायल युद्ध थांबवायला तयार नाही, हल्ले थांबवायला तयार नाही, असं एक दाखवलं जात आहे. इस्रायल म्हणत आहे दक्षिण लेबननमध्ये हल्ले सुरूच राहते, आम्ही ते हल्ले थांबवणार नाही. अमेरिका सांगताय 2 आठवड्यामध्ये मोठी घोषणा होईल आणि ज्यामुळे क्रूडचा भाव कमी होईल. अमेरिकन कोर्टाने मात्र H-1B व्हिजासाठी जी $1,00,000 एवढं व्हिजा शुल्क लावलं होतं ते चुकीचं आहे असं सांगितलं आणि ते शुल्क लावायला परवानगी दिलेली नाही. फक्त ट्रम्पनं मात्र व्हिजा कुणाला द्यायचा आणि कुणाला नाही द्यायचा याचा अधिकार ट्रम्प साहेबांकडे आहे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, असं कोर्टाने त्यामध्ये नमूद केलं. बॉन्ड यील्ड 2 वर्षाचं बॉन्ड यील्ड 4.20 आहे, तर 10 वर्षाचं बॉन्ड यील्ड 4.57 एवढं आहे. OpenAIने IPOसाठी पेपर फाईल केले आहेत असं त्याने सांगितलं. मार्केटचा कल बघून कधी IPO येईल ते आम्ही जाहीर करू असं सांगण्यात आलं. आता आपण काही बातम्या आहेत का, कुठल्या बातम्या आहेत ते पाहूया की ज्या बातम्यांचा मार्केटवर परिणाम होईल. पण काल जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, काल व्होलॅटिलिटी खूपच होती. दुपारी 12 नंतर युद्धाचा भडकाही खूप उडाला, पण तेवढा परिणाम दुपारी मार्केटवर झाला नाही. मार्केट संपता मात्र मार्केट जास्त पडताना दिसलं. ओस्वाल पंप, वॉल्सो सोलर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये त्यांनी 3.66 कोटीला 13 लाख शेअर्स घेतले. शांती गोल्ड 8 जूनपासून मरोळ अंधेरी इथं नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट त्यांनी सुरू केलं. IRB इन्फ्राचं टोल कलेक्शन 25% वाढलं. पेनॅन्शिया बायोटेकची डेंग्यूसाठी लस आहे, तर ह्या लसीच्या संबंधात ते डेडस्टार प्रोजेक्ट लॉन्च करणार आहेत आणि आफ्रिकेमध्ये वगैरे ही लस जावी हा त्यांचा प्रयत्न आहे. ग्रासिम कर्नाटकामध्ये हरिहरी येथे लायोसेल मॅन्युफॅक्चरिंग क्षमता वाढवण्यासाठी
ते 3094 कोटीची गुंतवणूक करणार आहेत. JSW एनर्जी गुजरातमध्ये हलोल इथे विंड मॅन्युफॅक्चरिंग प्लांट ते सुरू करत आहेत. HCL टेक सॅन्टो क्लारा कॅलिफोर्निया येथे गुगल क्लाउडबरोबर त्यांनी कोलॅबोरेशन केलं आहे आणि AI इनोव्हेशन झोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. अडाणी एअरपोर्ट ही अडाणी एंटरप्राइजेसची सबसिडियरी आहे. अडाणी एअरपोर्ट सिटी लिमिटेड हिने पोर्टाज व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड बरोबर शेअर परचेस ॲग्रीमेंट केलं आहे आणि 100% स्टेक घेणार असं सांगितलं आहे. तर या संबंधात लिस्टेड कंपनी म्हणून आपल्याला अडाणी एंटरप्राइजेसकडेच पाहता येईल. NLC सरकार OFS करणारे 2% स्टेक OFSमधून आणि 1% ग्रीन शू ऑप्शन जर तेवढा सपोर्ट मिळाला तर, आणि 303 ही फ्लोअर प्राईस आहे. भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया मुंबई हायकोर्टाने 2012मध्ये केंद्राने दिला होता जो निर्णय तो रद्दबातल ठरवला आहे. आता निर्णय कुठला दिला होता तर 6.2 मेगाहर्ट्जपेक्षा जास्त स्पेक्ट्रम तुम्ही ठेवला असेल तर वन टाईम चार्ज लावला जाईल. तर हा चार्ज जो आहे तो आता मुंबई हायकोर्टाने रद्दबातल ठेवला आहे. सुप्रीम कोर्टात जाता तर येईलच आणि त्याचा 20,000 कोटीच्या आसपास भारती एअरटेलला आणि 11,000 कोटी एवढा व्होडाफोन आयडियाला याचा फायदा होऊ शकतो. पण सुप्रीम कोर्टात हे टिकेल का ते सांगता येत नाही. RVNL आता RVNLवरनं आपल्याला लक्षात येतं की कोणत्या ऑर्डरकडे कसं बघावं. RVNLला छत्तीसगडमधलं EPC कॉन्ट्रॅक्ट मिळाले, म्हणजे इंजिनिअरिंग, प्रोक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन, याला EPC म्हणतो आपण. हे 221.33 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. खरं साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेकडून त्यांना या बाबतीत लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स म्हणजे LOA मिळालं आहे. पण हे कॉन्ट्रॅक्ट 730 दिवसात पुरं करायचं आहे, म्हणजे जवळजवळ 2 वर्ष. तर या कॉन्ट्रॅक्टचे किती पैसे त्यांना या वर्षात मिळणार आहेत की जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येते, असा विचार करून त्या कॉन्ट्रॅक्टचा किती फायदा होणार आहे हे बघून शेअर वाढत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. SML इसूझू, SMLचं प्रोडक्शन 7% वाढलं आहे, विक्री 11% वाढली आहे आणि निर्यात 89% निर्यातही वाढली आहे. निर्यात आता 89 युनिट्स एवढी झाली आहे, पूर्वी 40 युनिट्स एवढी होती. IRBचा टोल रेव्हेन्यू 25% वाढला आहे, तो 843 कोटी झाला आहे. बजाज फिनसर्व ग्रॉस डायरेक्ट प्रीमियम अंडर रिटर्न हा वाढला आहे. इन्शुरन्स टोटल प्रीमियमसुद्धा वाढला आहे. फिनो पेमेंट यांचे डिपॉझिट्स वाढले, लोन डिस्बर्सलही फिनो पेमेंट्सचे वाढले. गोल्डियम इंटरनॅशनल लॅब ग्रोन डायमंड ज्वेलरीसाठी
ओरिजेम या ब्रँडचं 25वं स्टोअर त्यांनी उघडलं आहे. JNK लार्ज ऑर्डर त्यांना मिळाल्या. यांच्या भाषेत लार्ज ऑर्डर म्हणजे 100 कोटी ते 300 कोटी. त्यांना CC7 एमिराट्स इंजिनिअरिंग सोल्युशनकडून ह्या लार्ज ऑर्डर्स मिळाल्या आणि वेस्ट गॅस हँडलिंग सिस्टीमसाठी एक्सपोर्ट ऑर्डरसुद्धा मिळाली आहे. किर्लोस्कर फेरस 12 जूनला डिव्हिडंडसाठी बैठक आहे. ब्रिगेडचा 3 शेअरवर 1 शेअर बोनस आहे. त्याची रेकॉर्ड डेट 17 जून ठेवली आहे. लेमन ट्री राजस्थानात त्यांनी 88 रूमच्या एका हॉटेलसाठी करार केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट तेलंगणामध्ये उघडलेल्या नव्या स्टोअरमध्ये कमर्शियल ऑपरेशन सुरू झालं. आज 50 ते 55 पॉईंट गिफ्ट निफ्टी मंदीमध्ये दिसत आहे. त्या हिशोबाने आपल्याकडे सुद्धा 50 पॉईंट निफ्टी पडेल म्हणजे साधारण त्याच्या तिप्पट 150 ते 200 पॉईंट सेन्सेक्स मंदीमध्ये राहू शकतो. आज एक्सपायरी आहे त्यामुळे दिवसभर लक्ष द्यायला पाहिजे. 2:30 वाजल्यानंतर एक्सपायरीचा इफेक्ट जास्त दिसतो. आधी तेजीतले शेअर बघूया. इंडियन बँक, टेक महिंद्रा, RVNL, GSK फार्मा, अल्केम लॅब, ग्रासिम, वोडाफोन, भारती, इंडस टॉवर, इन्फोसिस, डी-मार्ट, कृष्णा मेडिकल, सेरा म्हणजे सेरा सॅनिटरी, IRB, पेनेन्शिया बायो, सिंजिन, TCS, इंडिगो, MCX, करूर वैश्य बँक, रॉयल ऑर्चिड, बेल राईस, JSW एनर्जी, मदरसन सुमी वायरिंग, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल, स्टेट बँक, JNK, प्रीमियर एनर्जी, कॅन्फिना होम्स, अँथेम बायो, फायझर, JSW एनर्जी, ॲथर आणि साई लाईफ. तर मंदीमध्ये NLC, ब्लू स्टोन, श्रीराम फायनान्स, इरिडा आणि ज्युबिलंट फूड हे 5 शेअर मंदीमध्ये दिले. कारण NLCचा OFS येतोय. जर OFSला रिस्पॉन्स खूप दिसला तर मात्र सुरुवातीला पडेल आणि नंतर वाढायला सुरुवात होईल. तर त्या दृष्टिकोनातून NLCमध्ये ट्रेड घ्यावा लागेल. बाकीचे जे शेअर आहेत ते पडतातच आहेत आणि ब्लू स्टोनमध्ये ब्लॉक डील आज होण्याची शक्यता आहे. मोठा ट्रेड होण्याची शक्यता वर्तवली जाते. बघूया काय काय होतं आहे. पण व्हिक्स वाढत असल्यामुळे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप दिसते. तुम्हाला व्हिक्समध्ये सुद्धा ट्रेड घेता येतो. तो कसा घेता येतो ते मी माझ्या पुस्तकातही दिलं आहे आणि माझ्या मार्केटचा श्री गणेशा या प्लेलिस्टमध्येही दिला आहे. तिथे तुम्ही पाहू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. 13-14 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. त्या कोर्सविषयी तुम्हाला उत्सुकता असेल तर चौकशी करा. मी मोबाईल नंबर सुरुवातीलाच तुम्हाला दिलेला आहे. बघूया आज काय होतं ते. नमस्ते.